सोलापूर महापालिका हद्दवाढ भागातील कर्मचाऱ्यांना 1992 ते 2003 या कालावधीत कायम कर्मचारी म्हणून मान्यता देत कायम पदाचे सर्व फायदे देण्याबाबत उच्च न्यायालयाने 2013 साली कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता। तो निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला। याबरोबरच सदर कर्मचाऱ्यांची सर्व कागदपत्रे गुणवत्तेच्या आधारावर पडताळणी करून लवकरात लवकर निर्णय देण्याचाही आदेश यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयास दिले आहे। सोलापूर महानगरपालिका हद्दवाढमध्ये 5 मे 1992 मध्ये 11 ग्रामपंचायतीचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला। याबरोबरच समाविष्ट झालेल्या 11 ग्रामपंचायतकडील 300 कर्मचारी हे महापालिकेकडे तात्पुरत्या पदावर वर्ग करण्यात आले। त्यानंतर 2003 साली काढण्यात आलेल्या शासनाच्या अध्यादेशानुसार या वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कायम पदावर नियुक्ती देण्यात आली होती। यानंतर या 300 कर्मचाऱ्यांपैकी 34 कर्मचाऱ्यांनी न्यायालयामध्ये सन 2003 व 2012 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या 34 कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांना 1992 पासून 2003 पर्यंत कायम पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे संपूर्ण वेतन व त्यानुसार मिळणारे इतर फायदे मिळावेत अशी मागणी करण्यात आली होती।